कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चारू, छान दिसतेस, अगदी सरस्वती देवीचं दुसरं रूप। पण एका गोष्टीची कमी आहे। काय? गजरा, गजरा हवा। आता एवढ्या रात्री गजरा कुठून आणायचा, नाही का? ती एक अडचण आहे म्हणा। हा चालेल? अहो, तुला गजरा खूप आवडतो मला माहिती, म्हणून घेऊन आलो। कमालच आहे तुमची। मी मदत करू? हो। एक मिनिट। चारू, तुला आठवतंय पहिल्यांदा जेव्हा मी तुझ्या केसात गजरा माळत होतो तेव्हा मला ही पिन असते त्यासाठी माहिती नव्हतं। मी आपला त्या गजऱ्याचे दोरे त्याच्या गाठी बांधत बसलो तुझ्या केसात। तू सुद्धा मला काही सांगितलं नाहीस, माझी सगळी धडपड बघत राहिलीस आणि नंतर हळूच ती पिन पुढे गेलीस आणि मग आपण हसत सुटलो। हो, आठवते ना। आई, ते पूजेचं विचार। सॉरी अगं. सॉरी। अक्षरा, ये ना, काही नाही, मी फक्त तिला मदत करत होतो गजरा माळ्यात। आजी विचारत होत्या की काला केलाय तो वेगवेगळा करून ठेवायचा का? नाही, तू त्याचं टेन्शन नको घेऊस, मी आल्यावर बघते ना काय करायचं ते। पण हे काय, तू अजून तयार नाही झालीस? हो, होते तयार होते। आहा, आणि बाकीचे सगळे पण येत आहेत ना? हो, येतात ना। म्हणजे अधिपती येतोय ना? हा, येतील येतील ते येतील। मी आजींना सांगते काल्याचं। चारू, अधिपतीचं टेन्शन नको घेऊ, अक्षरा नीट हाताळेल सगळं। म्हणजे अलीकडे अधिपती अक्षराचंही ऐकतोय बरंच। हल्लीच एक दोन वेळा असं झालंय की भुवनेश्वरीचं मत वेगळं होतं, पण अधिपतीनं ऐकलं अक्षराचं। तर तू काळजी नको करू, अक्षरा सगळं सांभाळून घेईल। लवकरच असं होईल की अधिपती त्या भुवनेश्वरीला पूर्ण विसरून जाईल आणि आई म्हणून तुझ्याकडे येईल। अक्षरावर विश्वास ठेव, मी आहे। अधिपतींना सांगू नये असं केलं त्यांनी। ते नाही आले तर किती वाईट वाटेल आईंना। ओ, कुणाला फोन करायलाय? काय हो, काय झालं? तुम्ही आलात? हा, मग एवढं काय? थँक्यू थँक्यू। काय तुम्ही एवढं एवढं तोंड करून अशी प्रेमाने आणि हक्काने विनंती करताय, मग काय नाही म्हणायची इच्छा होत नाही आम्हाला, याच लागतंय। बाकी कुणासाठी नाही, फक्त तुमच्यासाठी आलोय। थँक्यू। मला किती वेळा सांगितलं आपल्या आपल्या दोघं थँक्यू म्हणत जाऊ नका। बरं, चला आता पटकन आवरून घ्या, खाली सगळे पूजेसाठी थांबलेत, आपण पण जाऊया लगेच। आणि हो, फुलपगारे सरांशी माझं बोलणं झालं फंड्स विषयी। ते सांगत होते की काही डिसिजन्स अजूनही पेंडिंग आहेत। मॅडम नाही आहेत ना सध्या। आई साहेब नसल्या म्हणून काय झालं, त्यांचा लेख आहे की। फुलपगारे सरांनी फंड बिंड जे काय पाठवायचे ते मी पाठवून देतो, तुम्ही त्यासनी फोन करून सांगा, निश्चित राहा म्हणाव। थँक्यू। आहे काय? बरं, ते काय कापड कुठली घालायची पूजेला? काय हा, हे बघा, हे कपडे आपल्यासाठी आणले।
छान आहेत ना? म्हणजे तुम्हाला खात्रीच होती म्हणा मी येणार म्हणून. खात्री नव्हती, इच्छा होती. तुमची इच्छा पूर्ण करणार नाही असं होईल काय? थँक्यू. आहे काय? व्यवस्थित पूजा मांडल्या की. फुलं काय, हार काय. ऐ, कुठं उदाळली होतीस द्या? तुला मी फोन केलता, एकदा तर फोन उचललास? मम्मी, आपलं ठरलंय ना आता कामाला लागायचं म्हणून. त्या मास्तरडीचा बंदोबस्त कसं करणार आहेस ते बघ. मी आधिपतीच्या बंदोबस्ताच्या कामाला बी लागले. अगं ए, हळू बोल की जरा, भिंतीला बी कान असतात माहितीये काय? आता तूच विषय काढला म्हणून बोलते ना व म्या. आता बोलायचं नाही, करून दावायचंय. आली बघ. बाकीच्या बायका कुठे आहेत? हळदी कुंकवासाठी येणार आहेत ना? वय येणार आहेत की. ते बघा आल्याच. या 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 या. सगळीजण या. आल्या का समध्या? कृष्ण जन्माची वेळ झाली, पूजेला सुरुवात करूया. अहो पण आमचा कृष्ण कुठे आहे? तो आला नाही अजून. हो, येतीलच त्यावर. ते बघा आलेच. अधिपती, तू आलास ते बरं वाटलं. पूजेसाठी आलोय. झाली ना हो पूजा? आता पाळणा म्हणा. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.